आता या माध्यमातनं आपण प्रामाणिकपणे काम करायचं काम करतोय, पाठपुरावा करतोय, अधिकारी संपर्क करतोय आणि लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी निवडून दिलंय ते काम करत असताना काही लोक राजकारण करत असतील तर त्याच्यावर दुर्लक्ष करायचं काम देखील आम्ही करतो। विरोधकांनी विकासाची भाषा बोलावी, सोडाची नाही। गेल्या 30 वर्षापासून प्रलंबित असलेली बार्शी उपसा सिंचन योजना सुरू। गेल्या 30 वर्षापासून प्रतीक्षेत असलेली माढा तालुक्याच्या पूर्व भागाच्या जिव्हाळ्याची बार्शी उपसा सिंचन योजना आज खऱ्या अर्थानं कार्यान्वित झाली आहे। अंजनगाव ओमाटे येथील पाझर तलावात योजनेचे पाणी दाखल झाल्याने माढा मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा पाटील व ग्रामस्थांच्या उपस्थितीत जलपूजन करण्यात आले। ही योजना माढा तालुक्यातील 7 गावांसाठी वरदान ठरणार आहे। या योजनेचा प्रत्येक थेंब शेतकऱ्याच्या भविष्याचं पाणी आहे। वेळोवेळी अधिकाऱ्यांशी चर्चा, पत्रव्यवहार आणि बैठका लावून हे पाणी तालुक्यात आणण्यासाठी आमदार अभिजित पाटील हे सातत्याने प्रयत्नशील होते आणि अखेर या प्रयत्नांना यश आले। या प्रसंगी वडाचीवाडी ग्रामस्थ व अंजनगाव ओमाटे गावकऱ्यांनी तालिका अध्यक्षपदी झालेल्या नियुक्तीबद्दल आमदार अभिजित पाटील यांचा सत्कार केला। विरोधकांनी विकासाची भाषा बोलावी, सोडाची नाही। माढा तालुक्याच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे। जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, त्यांचे जीवनमान उंच व्हावे यासाठी मी यापुढेही हेच काम प्रामाणिकपणे करत राहणार आहे, असं प्रतिपादन आमदार अभिजित पाटील यांनी केलं। यावेळी उपस्थित ज्येष्ठ नेते विलास देशमुख, नितीन कापसे, राम मस्के, ज्योती कुलकर्णी, आनंद कानडे, दिनेश जगदाळे, विनंती कुलकर्णी, सोमाशेसर, शंभूराजे साठे, आबासाहेब साठे, राहुल जाधव, सरपंच रामहारे आदिलिंगे, पप्पू मुळे, संदीप ओमाटे, शिराज शेख, जिल्हा ग्राहक मंचचे अध्यक्ष जावेद पठाण, सचिव दादा सय्यद, खजिनदार दाऊद पठाण, गणेश बाप्पा ओमाटे, अच्युत ओमाटे, महेश जगदाळे, सतीश तांबिले, बाळा थोरे, पोपट चव्हाण, रामा कोकाटे, संजय मुळे, समाधान ओमाटे, मोहन सुतार, नितीन थोरे आदी जण उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना नितीन कापसे यांनी विरोधकांना सल्ला दिलाय। ते म्हणाले की आमदार हे पद संविधानिक आहे। शासकीय कुठल्याही योजनेचे उद्घाटन, कुठल्याही प्रकल्पाचं भूमिपूजन किंवा लोकार्पण करताना शासकीय अधिकाऱ्याकडून तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला बोलावून तो कार्यक्रम केला जातो। तालुक्यात जी उद्घाटनाची चढाओढ लागलेली आहे ती चढाओढ थांबवून जे लोकप्रतिनिधी तमाम मतदार बंधूंनी निवडून दिले आहे त्यांना त्याचा अधिकार आहे। विरोधकांनी तालुक्यात विकासाचे राजकारण करावे, उद्घाटनाचे न करता पाण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर आमदार साहेबांनी सुप्रमा, पाझर तलाव, शेततळी याकडे आपलं लक्ष केंद्रित करून त्यात आपल्या विकास कामाचा ठसा उमटून दाखवला आहे। शेतीच्या अंतर्गत रस्ते, शिवरस्ते आपल्या माढा तालुक्यातील बऱ्याच केसेस शेत रस्त्याच्या पडून आहेत, याकडे लक्ष द्यावे। शेतीच्या हमी भावासाठी काय करता येत असेल तर त्याकडे लक्ष द्यावे। फळबागा वाढवण्यासाठी, त्याच्या अनुदानासाठी काय करता येत असेल तर ते करावे। विरोधकांनी चांगले काम करून पुढच्या 5 वर्षातील विकास कामाचं उद्घाटन कराव्या एवढे शुभेच्छा आमच्या आहेत, असा सल्ला दिला। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा।